आज मी कळण्याची भाकरी आणि त्यासोबत खाण्यासाठी झणझणीत मिरचीचा ठेचा बनवणार आहे। इथे हे कळण्याचं पीठ मी दळून आणलेलं आहे गिरणीमधून। यामध्ये अर्धा किलो ज्वारी आणि अर्धा किलो उडीद। तर हे निवडून आपण दळून आणलेलं आहे। जसं आपण ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी बनवतो तसंच पीठ दळून आणायचं। यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून हे पीठ भिजवायचं आहे। जसं आपण नेहमी भाकरीसाठी पीठ भिजवतो त्याच पद्धतीचं पीठ भिजवायचं आहे। तर इथे मस्त असं मऊसूत पीठ भिजवून घ्यायचं म्हणजे भाकरी छान होते। आता हे पीठ मी थोडंच इथं भिजवलेलं आहे, म्हणजे एकच भाकरीचं पीठ भिजवलेलं आहे। असं छान पाणी टाकून आणि मग याची भाकरी आपण थापून घेणार आहोत। तर इथे मी या पोळपाटावर भाकरी थापत आहे। तुम्ही परातीत देखील कोरडं पीठ टाकून ही भाकरी थापून घेऊ शकता। सुरुवातीला थोडीशी हातावरती म्हणजे भाकरी बनवून घ्यायची आणि मग या पोळपाटावर अशी थापून घ्यायची। तव्यावर टाकून थोडंसं या भाकरीवरती पाणी लावायचं म्हणजे भाकरी छान अशी दोन्ही बाजूनी खमंग खरपूस भाजल्या जाते। आता ही भाकरी भाजते तोवर आपण इकडं ठेच्याचं साहित्य घेतलं आहे बघा। तर इथे कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे। आता ही भाकरी दोन्ही बाजूनी मी तव्यावरच भाजून घेते। तर छान खमंग भाकरी तयार झाली आहे कळण्याची। आता ह्याच तव्यावर मी ह्या हिरव्या मिरच्या धुवून अशा तुकडे करून टाकते। ह्या मिरच्या मी कमी तिखटवाल्या घेतल्या आहेत बघा आणि त्यावर थोडंसं तेल टाकून आपण परतून घेणार आहोत। मिरच्या थोड्याशा परतल्या की मग यामध्ये भरपूर लसूण टाकायचा आणि लसूणसुद्धा परतून घ्यायचा आहे। आता हे परतलेलं लसूण किंवा भाजलेला लसूण आणि हिरवी मिरची या खलबत्त्यामध्ये काढून यामध्ये चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाकून ठेचा करून घ्यायचा आहे। अप्रतिम असा हा गावरान बेत आहे बघा। खूप छान लागतो खायला आणि थंडीच्या दिवसामध्ये तर नक्कीच बनवून खायला पाहिजे। तर आता हा ठेचा वाटून तयार झालेला आहे। या तव्यावर थोडंसं तेल टाकून हा ठेचा टाकून पुन्हा एकदा तेलात परतून घेते म्हणजे जास्त दिवस टिकतो ठेचा आणि मस्त लागतो भाकरीसोबत। तर करून बघा, खाऊन पहा, कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। पुन्हा भेटू अशाच छानशा व्हिडिओमध्ये।